नमस्कार. हरतालिकेच्या सर्वांना शुभेच्छा. आज मी तुम्हाला भगरीची खीर करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे भगर अर्धी वाटी भगर 2 तास भिजत ठेवलेली आहे. हे बघा, भिजत ठेवलेली आहे. ओल्या नारळाचे काप, 3 पेढे, थोडासा गूळ, भिजलेला शाबू आणि 1 वाटी 1 फुलपात्रभर दूध. तर सगळ्यात आधी मी गॅस चालू करते. त्याच्यात 1 चमचा तूप टाकूया. त्याच्यामध्ये भिजवलेली भगर आहे. मी थोडंसं गरम आधी भिजवली होती, नंतर थोडंसं गरम पाण्यामध्ये ती टाकून ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये आपण टाकून देऊया. याला एकसारखा हलवत राहूया. त्याच्यामध्ये हे शाबू, भिजवलेले शाबूचे थोडंसं हे टाकूया याच्यात. भिजवल्यामुळे हे लवकर शिजतं. हे मांजर तर माझ्या मध्येच येते कधी पण. ओल्या नारळाचे काप, साधी सोपी रेसिपी. भिजल्यामुळे भगर लवकर शिजते. त्याच्यामध्ये हे दूध टाकूया. थोडा गॅस मोठा करते. उकळी यायला लागलेली आहे. तर आपण याच्यामध्ये हा गूळ, लाकडं त्याच्यावर पेढे, तुम्हाला जसं पातळ घट्ट हवं तसं करू शकता. त्याला आपण एक उकळी देऊया. भगरीची खीर तयार. भगरीची खीर तयार. गरम गरम सर्व करा.